बैठा है वहाँ पे। ते बघ तिथे, ते बघ तिथे। इथून रस्ता आहे भैया कर्नाळ्याला जायला, कर्नाळा अभयारण्याला जायला। बरं का मंडळी, आज आपण आणखी एका प्रसिद्ध देवस्थानाला भेट देणार आहोत आणि त्याचबरोबर कोकणातील समुद्रकिनारा सुद्धा पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, आज आपण जात आहोत हरिहरेश्वरला, जे की दक्षिणेची काशी म्हणून ओळख आहे। अगदी बरोबर, कोकणातील एक पवित्र देवस्थान हरिहरेश्वर म्हणजेच दक्षिणेची काशी म्हणून ओळख असणारे हे मंदिर, या मंदिराला आपण भेट देत आहोत। या मंदिराची आणि या मंदिराला लाभलेला जो समुद्र किनारा आहे, त्या समुद्र किनाऱ्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। बरं का मंडळी, सकाळी 7 वाजताच आम्ही घरातून निघालो होतो। खरं तर 5लाच निघायला पाहिजे होतं। आता आपण ज्या रस्त्यावरून जात आहोत ना, तर डाव्या बाजूला कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे। मंकीजला जायला ते बघितलं का, वरतून रस्ता आहे, देख मंकी बैठा है वहाँ पे। ते बघ तिथे, ते बघ तिथे। इथून रस्ता आहे भैया कर्नाळ्याला जायला, कर्नाळा अभयारण्याला जायला। ते बघ पुढे पुढे, ते बघितलं का तिथे तिथे, हे बघ हे बघ हे बघ। वो दिखेगा नहीं वैसे पहली बार। मंडळी, पुण्यापासून 175 किलोमीटर अंतरावर हरिहरेश्वर आहे आणि मुंबईपासून आहे 213 किलोमीटर। मंडळी, जर आपण रेल्वेने प्रवास करणार असाल तर माणगाव हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे आणि माणगाव पासून हरिहरेश्वर हे केवळ 59 किलोमीटर इतके दूर आहे। अनेक मोठ्या शहरांमधून जसे की मुंबई, वडगाव, एर्नाकुलम, बिकानेर आणि तिरुअनंतपुरम यासारख्या मोठ्या शहरातील गाड्या माणगाव येथे थांबतात आणि माणगाव येथून हरिहरेश्वरला अगदी सहज पोहोचण्यासाठी बस आणि टॅक्सी देखील उपलब्ध आहेत। आपण पाहू शकता, सूर्य हळूहळू वर येऊ राहिलाय। आपण पाहू शकता 115 किलोमीटर राहिलेत, 2 तास 47 मिनिटं एवढा टायमिंग पोहोचायला लागणार आहे। जाण्याचा स्पीड हाच असेल तर। मंडळी, सकाळचे 9:30 वाजत आहेत आणि न्याहारीचा टाइम झालाय। चला तर मग। मंडळी, सगळ्यांच्या वेगळ्या तऱ्हा, कुणाला झणझणीत वडा मिसळ हवाय तर कुणाला घरगुती पद्धतीचे पोहे। आता किती वाजलेत? सकाळचे 10 वाजलेत आणि थोडंसं ऊन येतंय। तुम्ही पाहू शकता ही बस पूर्ण जळालेली आहे। ओ माय गॉड। मंडळी, ह्यावेळेस गुगल मॅप ऐवजी मॅप माय इंडियाचा वापर केलाय। मंडळी, या ठिकाणाहून आपल्याला टर्न घ्यायचा आहे, तर श्रीवर्धन 47 किलोमीटर आपल्याला पाठी दिसलेली आहे।
बरे का मंडळी, आता घाट रस्ता चालू झालेला आहे. नागमोडी वळणे चालू झालेली आहेत, पण एकंदरीत रस्ता खूप चांगला आहे. मंडळी, घाट रस्ता बऱ्याच लांबीचा आहे आणि घाट रस्ता चढताना जर आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर ही रिकव्हरीची गाडी आपण पाहू शकतो. मंडळी, घाट रस्ता आता संपलेला आहे. मंडळी, समोर दिशादर्शक बोर्ड दिसत आहे. श्रीवर्धन आणि दिवे आगार उजव्या बाजूला आहे, तर हरिहरेश्वरला जाण्यासाठी डाव्या बाजूला वळायचं आहे. तर मंडळी, आपण हरिहरेश्वरच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत आणि शुल्क 4 जणांचे 20 रुपये असं शुल्क त्यांनी आकारलं आहे. सुट्टीचा दिवस असल्या कारणाने पार्किंग पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागला. मंडळी, पार्किंग फुल होती, त्यामुळे बाहेर थोडा वेळ वाट पाहावी लागली. जेव्हा पार्किंग मध्ये जागा झाली तेव्हा आम्ही गाडी पार्क केली. मंडळी, आपण पाहू शकतो हा समुद्र किनारा. आम्ही 12 वाजेपर्यंत हरिहरेश्वर मध्ये पोहोचलो होतो. त्यानंतर मंदिरामध्ये रांगेत उभं राहण्यासाठी जवळजवळ 1 वाजला होता. मंडळी, आम्ही जी चूक केली आहे ती तुम्ही करू नका, कारण आम्ही आल्या आल्या रूम पाहायला हवी होती किंवा ऑनलाईन तरी बुक करायला हवी होती, परंतु आम्ही तसं न करता डायरेक्ट दर्शनासाठी रांगेत उभा राहिलोत. त्यामुळे संध्याकाळपर्यंत जे मंदिराच्या जवळचे हॉटेल्स आहेत, रूम आहेत, ते सर्व बुक झाले होते त्या दिवसासाठी. मंडळी, हरिहरेश्वर हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक शहर आहे, जे की 3 टेकड्यांनी वेढलेले आहे. हरिहरेश्वर, हर्षिणाचल आणि पुष्पंद्री या 3 टेकड्या आहेत. सावित्री नदी हरिहरेश्वर नगरातून अरबी समुद्रात प्रवेश करते. आपण हरिहरेश्वराच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत. बरे का मंडळी, हरिहरेश्वरला देवघर किंवा देवाचे घर असे सुद्धा संबोधले जाते. त्याचबरोबर हरिहरेश्वरला दक्षिणेची काशी असे म्हणतात. हा आहे मंदिर परिसर आणि आपण पाहू शकतो ही भक्तांची गर्दी, लांबच लांब रांग. मंडळी, मंदिर परिसराला लागून 2 मंदिरे आहेत. आपण पाहू शकता हे सुंदरसे कौलारू हरिहरेश्वरचे मंदिर. बरं का मंडळी, प्राचीन शिवलिंग असलेल्या या मुख्य हरिहरेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाण्यापूर्वी आपल्याला अगोदर कालभैरव मंदिरात दर्शनासाठी जावे लागणार आहे. आपण पाहत आहोत अगस्त्य ऋषीचे स्थान.
अगस्त्य ऋषी शांततेच्या शोधात भ्रमण करत या ठिकाणी आले होते. त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली. मंडळी, श्रावण महिन्यामध्ये हरिहरेश्वरचा परिसर अगदी भक्तांनी फुलून जातो. मंडळी, हे आहे कालभैरव मंदिर. काळभैरवाला भूत पिशाच निवारण करणारी आणि अतृप्त आत्म्यांना शांत करणारी देवता असं मानलं जातं. मंदिरामध्ये अतिशय सुंदर लाकडी कोरीव काम आहे आणि त्यात दशावतार कोरलेले काही ठिकाणी दिसतात. लाकडी कोरीव काम हे कोकणातील मंदिर स्थापत्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. प्राचीन शिवलिंग असणाऱ्या हरिहरेश्वरचं दर्शन झालेलं आहे. इसवी सन 1674 मध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी दर्शनाला आले होते असे इतिहासकार सांगतात. दर्शनानंतर लगेचच मंदिराच्या जवळ असणाऱ्या ठिकाणीच आम्ही घावणांचा आस्वाद घेतलेला आहे आणि लगेचच मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. अजूनही दर्शनासाठी रांगा तुम्ही पाहू शकता. पायऱ्या चढून डोंगरावर गेलं की हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्याचे विलोभनीय दृश्य नजरेस पडणार आहे आणि पलीकडे दक्षिणेला घळीतून पायऱ्या उतरून खडकाळ किनाऱ्याला लागले की एक कोसाची प्रदक्षिणा सुरू होते. मंडळी, भरती ओहोटीचं गणित लक्षात घेऊन स्थानिकांना नीट विचारून ओहोटीच्या वेळी ही परिक्रमा जरूर करता येते. हिरव्यागार वनराईने नटलेला डोंगर आणि स्वच्छ निळाशार समुद्र आपण पाहू शकता. या पायऱ्या उतरून आपण खाली समुद्राकडे जात आहोत. मंडळी, या पायऱ्या उतरून गेलो ना की आपल्याला समुद्राचं दर्शन होणार आहे. समुद्राच्या लाटांमुळे हा झिजलेला खडक, त्याचं सौंदर्य पाहत रेंगाळण्याची इच्छा तर होणारच ना. आम्हाला दिसत होता भला मोठा अथांग निळा सागर, लाटांचा आवाज आणि गारवा देणारा वारा. मंडळी, पाण्याच्या लाटामुळे झिजलेला हा खडकाळ भाग आपण पाहू शकता. आणि बरं का, प्रदक्षिणा पूर्ण करताना वाटेमध्ये हे शेवाळ दिसलंय, त्यामुळे शेवाळावरून जाताना जपून बरं का. अथांग निळा सागर पाहिला ना की दिवसभराचा थकवा अगदी एका क्षणात निघून जातो. लाटांचा आवाज आणि मनाला सुखवणारा गार वारा, मस्त ना. मंडळी, या ठिकाणी शेवाळ झालेला आहे, त्यामुळे शेवाळावरून जर चाललात तर पडण्याची शक्यता आहे. तर मंडळी, अशा नयनरम्य ठिकाणी फोटो सेशन तर झालंच पाहिजे, बरोबर ना.
चालून दमलो होतो आणि आमच्याकडे पाणीही नव्हतं, त्यामुळे हे नारळ पाणी. मंडळी, या परिसरात भटकंती करत असताना कोकणातील पक्षी जीवन, खाद्य संस्कृती, निसर्ग वैभव या सगळ्यांचा मनसोक्त अनुभव घेता येतो. आम्ही पाहिलेला हा पक्षी, काय बरं नाव असावं याचं? या पक्षाचं आम्ही निरीक्षण करत होतो. तेथील किडे तो वेचत होता. लाट वरती आली की तो मागे पळत होता आणि लाट पुन्हा समुद्रात गेली की तो पुन्हा जात होता. मंडळी, याच ठिकाणी रेंगाळावंसं वाटत होतं. प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा मंदिराकडे यायचं आणि साधं पण चविष्ट जेवण किंवा न्याहारी घ्यायची. आम्ही प्रदक्षिणाला येण्यापूर्वीच जेवण केलं होतं आणि आता प्रदक्षिणा तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण मंदिराकडे जाणार. मंडळी, हरिहरेश्वराची पंचामृत पूजा घातली जाते किंवा लघुरुद्र अशी साधना केली जाते. कालभैरव योगेश्वराची चंदन पूजा केली जाते. कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा तसेच कालाष्टमी या दिवशी यात्रा असते. महाशिवरात्रीला भाविकांची येथे गर्दी होते. हरिहरेश्वर हे 2 समुद्रकिनारे असलेले एक लोकप्रिय बीच रिसॉर्ट आहे. एक उत्तरेला आणि दुसरा मंदिराच्या दक्षिणेला. आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे एक रिसॉर्ट आहे ते दक्षिण समुद्रकिनारी. मंडळी, या ठिकाणी आल्यानंतर श्रीवर्धन बीच आणि दिवे आगार बीच या ठिकाणाला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता बरं का. हरिहरेश्वर हे एक सदाहरित ठिकाण आहे, त्यामुळे या ठिकाणाला तुम्ही केव्हाही भेट देऊ शकता. निसर्गाच्या मध्यभागी स्थित आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेले आहे. 3-4 दिवसाची सुट्टी तुम्ही या ठिकाणी अगदी सहज घालवू शकता. राहण्यासाठी उत्तम सुविधा आहे. सरकारी MTDCचं रिसॉर्ट आहे. त्याचबरोबर होमस्टे सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. तर मंडळी, आज आहे शनिवार आणि वर्षाचा शेवटचा आठवडा, त्यामुळे 2024च्या वीकेंडसाठी आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी या ठिकाणी खूप गर्दी झाली होती आणि आम्ही दिवसभर एन्जॉय केलं. राहण्याची सोय मात्र रात्री करूयात असा विचार केला आणि तिथेच घोळ झाला. आजच्या दिवसाचं बुकिंग फुल होतं, त्यामुळे मंदिराच्या जवळपास आणि ह्या समुद्रकिनाऱ्याच्या जवळपासची हॉटेल्स फुल झाली होती. मावळतीचा सूर्य पाहूनच आम्ही निघणार होतो. आजचा दिवस या ठिकाणीच मुक्कामी राहणार होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीवर्धन बीच आणि दिवे आगार बीच असं करणार होतो. सौरभ आणि शुभमला घरी जायचं होतं, कारण बीच सारखे बीच, हे बीच पाहिलं काय आणि दिवे आगार बीच पाहिलं काय एकच असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु मंडळी, दिवे आगार बीच हे खूप सुंदर समुद्र किनारा लाभलेलं बीच आहे, त्यामुळे तुम्ही नक्की भेट द्या. त्याचबरोबर हरिहरेश्वरच्या जवळ अनेक ठिकाणं आहेत जी भेट देण्यासारखी आहेत. इतक्या लांब आल्यानंतर 2-3 दिवस राहणं तर बनतं, परंतु आता आम्ही आमच्या घरी जाण्याचं ठरवलं आहे.
मॅपवर लोकेशन टाकलंय तर रात्रीचे 11 वाजेपर्यंत आम्ही आमच्या घरी पोहोचणार आहोत। मंडळी, डिसेंबरचा शेवटचा आठवडा आहे हा आणि थंडी बऱ्यापैकी आहे, त्यातून हा अंगाला झोंबणारा गार वारा। घोडागाडी, स्पीड बोट, ड्रायव्हिंगचा आनंद तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। चला तर मंडळी, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। मंडळी, माणसं तर या ठिकाणी एन्जॉय करतच होते, पण या ठिकाणी पाहताय तुम्ही एक कुत्रा आहे जे की ड्रोन बरोबर खेळतानाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे। पुन्हा भेटेन अशाच एका नवीन ठिकाणी, तोपर्यंत धन्यवाद।